वडील का करोडपती होते का? नाही. अहो फक्त पुस्तक देता येत नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. वाचनाची आवड आहे पण घेऊन देता येत नाही. मित्रांनो, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्त्वाचा गुण माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी आयुष्यात वाचले पुस्तक ते पुन्हाच कधी विसरत नव्हते. एवढी बुद्धिमत्ता ते कोठून आली? ती का वरतून आली? नाही, ते म्हणतात ती कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची परिस्थिती अशी नव्हती की मी एखादं पुस्तक विकत घ्यावं. म्हणून माझ्या हातात जेव्हा एखादं पुस्तक पडत होते तेव्हा मला वाटायचे की आता हे पुस्तक माझ्या हातात पडले, पुढच्या आयुष्यात माझ्या हातात पडेल की नाही हे माहित नाही. मित्रांनो, तुम्हाला हे माझे बोलण्यावर तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय कळला? हो, अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहेब ने लिखी, क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहेब ने लिखी. सच्चाई को कभी यारो छोड़ना नहीं, सच्चाई को कभी यारो छोड़ना नहीं, अपने वादों से मुख कभी मोड़ना नहीं, अपने वादों से मुख कभी मोड़ना नहीं. जो भूल गए भीम जी के एहसान को, ऐसे मक्कार से भूलकर भी रिश्ता जोड़ना नहीं, ऐसे मक्कार से भूलकर भी रिश्ता जोड़ना नहीं. सन्माननीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो, प्रथम सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी अतिया बानो अफसर खान पठाण. आज मी आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ताण ऐकून घ्यावे हीच माझी विनंती. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे केल्याने माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला सांगितले. परंतु हे वाघिणीचे दूध मिळवणे अस्पृश्यांसाठी अशक्य होते. ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे राज उघडे केले आणि आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षक आले. अहो, फक्त वही आणि पेन मध्ये शिक्षण नव्हे, बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला शौर्याकडे म्हणजे शिक्षण आहे. या शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची दोरी ही आयुष्यभर पुरते. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो. अरे कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो, भगवान की भगवद गीता कहती हिंदू बनो, लेकिन हमारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान कहता है मनुष्य बनो. मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे ज्ञानसूर्य. या ज्ञानसूर्याने प्रकट प्रेरिताने साऱ्या जगाला प्रकाशन केले. वर्षा गुलामीच्या खाई खिमा बनणाऱ्या अस्पृश्य समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. बाबासाहेबांचा हा संदेश आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण खरं त्यातील किती जणांना याचा अर्थ माहित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका. शिका म्हणजे औपचारिक शिक्षणाबरोबर पर्यंत लढाई शिका. सिनेमातील लढा कोणी सामान्य नाही करू शकते, कारण लढाईचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे असते. कोणी युद्धाची श्रद्धा क्रिया करू शकत नाही, कारण त्याचे अर्थक शिक्षण घेणे गरजेचे आहे. मग हे दाजींचा संघर्ष करा. अहो, हा संघर्ष कशासाठी? हा संघर्ष भारतातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासाठी, हा संघर्ष परिवर्तनासाठी आणि त्यांच्या भाषेत क्रांतीशील मुकाबला करणारी क्रांती निर्माण करण्यासाठी हा संघर्ष. आता संघर्ष करायचा कसा यासाठी बाबासाहेबांच्या संदेशातील आणखी शब्द महत्त्वाचे आहे. आज ते कोणी व्हायचं? अवतार समाजाने, आंबेडकर समाजाने की आणखी कोणी? अहो, संघटित व्हायचं आहे म्हणजे 80% आज वंचित प्रगतीच्या दृष्टी